सकाळच्या आता वाजलेले आहेत 9:42 होत आहेत आणि 2 मिनिटांमध्ये आपण सामना सुरू करावा अशी विनंती आहे. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 ची क्रिकेट स्पर्धा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या नावाचं असणार हे शीर्षक या क्रिकेट स्पर्धेला आहे. शिवछत्रपती चषक 2026 ची क्रिकेट स्पर्धा. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ न घेता आपण सामन्याला प्रारंभ करूया. एकीव आणि चुरगेवाडी या दोन टीम मध्ये ही पहिली लढत आपल्या भेटीला येत आहे. एक चांगली क्रिकेट स्पर्धा, सुबक अशा ट्रॉफीज, प्रगल्भ असा व्यासपीठ, 360 अंशाचं एक चांगलं क्रीडांगण, कडक शिस्तीचं पंचांचं पॅनल या क्रिकेट स्पर्धेला आहे आणि चांगलं क्रीडांगण कामोट्याचं या क्रिकेट स्पर्धेला आहे. बरेचसे ग्रामस्थ आज गावावरतून आलेले आहेत. समोर साईड स्क्रीन आहे, बसण्यासाठी खेळाडू कक्ष आहेत. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन आपण या क्रिकेट स्पर्धेचं करूया आणि होळी आणि पाहूया पहिल्या मॅचची रंगत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. संदीप जाधव आणि श्रीकांत घोरपडे ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम चोरगेवाडी या टीम कडून आलेली आहे. मॅचच्या सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. पहिलीच मॅच शिवछत्रपती चषक अनावळे गावची क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेला होतो प्रारंभ. पहिलं षटक म्हटलं की सर्कलचं षटक आहे, म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी आखलेली आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप ठेवलेला आहे टीम एकीवने. एकीव विरुद्ध चोरगेवाडी अशी लढत. षटक क्रमांक 1 साठी आता टीम एकीव कडून विजय कदम यांना आमंत्रित केलेला आहे. षटक क्रमांक 1 साठी मॅचच्या सुरुवात पहिला बॉल पडतोय आणि वेळेची आपण नोंद घेऊया. स्कोर बोर्ड वरती 9:45 पहिला बॉल पडतोय, याची आपण नोंद दोन्ही संघांनी घ्यावी. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. पहिला बॉल प्रगतीपथावरती विजय कदम मॅन फ्रॉम एकीव. पहिला बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, कव्हर्सला खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने सिंगल धाव प्राप्त केले. बॅटिंग करताना संदीप जाधव थोडेसे बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, कमी गतीचा बॉल होता आणि वेळ होता, त्याच्यामुळे हा बॉल अगदी त्यांनी कव्हरचा ढकलला. सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे ते प्राप्त केली. श्रीकांत घोरपडे आता स्ट्राईक वरती येतील. चोरगेवाडीची असणारी ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एका बाजूला विजय कदम यांचा पहिला बॉल चांगला होता. ऑन साइडला आता हा बॉल श्रीकांत घोरपडे यांनी खेळलेला आहे. खेळाडूला फार लांबून धावत यावं लागेल, तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावांसाठी शिवछत्रपती चषक 2026 चा पहिला चौकार आलाय. बॅटिंग करताना फलंदाज श्रीकांत घोरपडे यांच्या बॅट मधून त्यांनी बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील ना या बॉलच्या पाठीमागे 4. चांगला फटका एक्झिक्यूट केला. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा होता आणि त्याला सहजरित्या डाव्या बाजूला खेळलं मैदानाच्या आणि डीप स्क्वेअर लेगला बॅकअप नव्हतं, मिड विकेटला बॅकअप होतं. खेळाडू जोपर्यंत बॉलला अडवण्यासाठी गेले तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी विजय कदम तयार. हाई बॉल त्या दिशेने खेळलाय. गरकन गिरकी घेतली आहे आणि बॉलला भिरकावून दिलंय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेतला पहिला षटकार श्रीकांत घोरपडे यांच्या बॅट मधून आलाय. हा मोठा टोला आणि श्रीकांत घोरपडे यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या सुरू झाला. शिवछत्रपती चषक 2026 चा पहिला षटकार आलाय श्रीकांत घोरपडे. श्रीकांत घोरपडे हे असे बॅट्समन आहे ज्यांनी चौकार मारला, ज्यांनी षटकार मारला. हा जो योगायोग आपण IPL चा पाहिला ना, तर 2008 साली IPL नावाचा कन्सेप्ट भारतामध्ये आला आणि ब्रॅडम मॅकलम हे असे खेळाडू होते ज्यांनी IPL चा पहिला चौकार आणि पहिला षटकार मारला होता. हाई बॉल हवेत खेळलाय, परंतु यावेळेला मिड ऑफ खाली येतील का बॉलचा अंदाज बांधतायत, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होतील. आपण ब्रॅडम मॅकलम यांच्याबद्दल चर्चा केली. ब्रॅडम मॅकलम हे असे फलंदाज आहेत IPL मधले
ज्यांनी IPL चा पहिला चौकार आणि पहिला षटकार मारला, परंतु आनावळे गावच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला षटकार आणि पहिला चौकार कुणी मारला तर चोरगेवाडी गावचं नाव घ्यावं लागेल आणि खेळाडूचं नाव आहे श्रीकांत घोरपडे. विजय कदम गोलंदाजीमध्ये आहे दमखम. बॅकफूट वरती गेले, पॉवर प्ले, तोड फटका, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. शेवटच्या काही बॉल वरती पॉवर प्लेचा समाचार घेतलेला आहे आणि एका बाजूला पॉवर प्ले तोड बॅटिंग श्रीकांत घोरपडे चोरगेवाडीचे करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 17 धावा. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. विजय कदम विकेटच्या शोधामध्ये आहेत. चांगला बॉल टाकलाय, लाईन मिस करून बसले, डॉट आलाय. शेवटचा बॉल डॉट टाकला. षटक क्रमांक 1 ची इथे सांगता होते आणि षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम चोरगेवाडीने बनवलेले आहे धावा 17 बिनगडी बाद. चला थोडीशी घाई करूया आपण, आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडासा उशीर झालेला आहे आणि पहिलं षटक अवघ्या 4 मिनिटांमध्ये टीम एकीवने हाताळलेला आहे. त्यासाठी आपलं कौतुक. परंतु जर आपण वेळेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनल्टीलाही सामोरं जावं लागणार आहे, याची पण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला तर सुरुवात होल्याने गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल आणि या षटकासाठी वैभव कदम यांना आणलेला आहे. पहिले षटक एकयू टीमसाठी थोडंसं महागडं राहिलेलं आहे, कारण एकयू संघाला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. बॅटिंगमध्ये श्रीकांत घोरपडे यांची बॅट तळपलेली आहे. संदीप जाधव संयमाने बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल वैभव कदम, राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉसला आता पाठवलंय सरळ. नो +6 धावा मिळतील 7. बॉल सीमारेषा पार. षटकार. बीमरचा नो बॉल आहे. पहिलाच बॉल वैभव कदम यांचा बीमर आहे आणि त्या बीमर वरती ताव मारलेला मेजवानी होती. फुल टॉस बॉल आणि संदीप जाधव यांनी बॉल पाठवलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या लागतील टीम एकीवला. एकयू संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढलाय. आडा बॅटने फटका खेळलाय. खेळाडू जाऊन बॉल अडवतील का, परंतु इथे सी कॉर्नरला बॉल सीमारेषा तोडतोय. सीमारेषा. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4. बॉल होईल सीमारेषा पार. फरार. धावसंख्या वाढवणारा चौकार एकयू माफ करा टीम चोरगेवाडीसाठी आलेला आहे. एका बाजूला एकयू टीम समोर आता बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी उभ्या राहत आहेत, कारण एकयू टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. एका बाजूला चोरगेवाडी या टीमने काय बॅटिंग केली आहे. दोन्ही बाजूने आक्रमण. भाई अब ये भी काय पिक्चर येने वाली है. स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप जाधव चांगली बॅटिंग करतात. 11 वरती बॅटिंग करतात. बॉलर तयार. फटका खेळलाय खरा, परंतु त्याच्या पाठीमागे सिंगल धामील मनोबल वाढवणारा बॉल होता. याच प्रकारची गोलंदाजी वैभव कदम यांना करावी लागेल. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, या सर्व काही गोष्टी आता या खेळाडूला अंमलात आणाव्या लागतील. की युवा खेळाडू आहेत वैभव कदम एकयू गावचे. पहिला बॉल जर वगळला तर बाकीचे काही बॉल त्यांनी चांगले हाताळले आहेत, परंतु समोरच्या बाजूला श्रीकांत घोरपडे तयार. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. लॉंगॉनच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी श्रीकांत घोरपडे यांचा वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत घोरपडे यांचं आक्रमण सुरूच आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूला वैभव कदम ज्यांना दाखवावा लागेल आपल्या गोलंदाजी मधला दम. हाई फटका आता एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. खेळाडू जातील वेगाने, बॉल अडवतील, टाकतील, सिंगल धावी ते प्राप्त होते. धावसंख्या आहे आता 36 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम चोरगेवाडीने या धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 36 धावा बिनगडी बाद. षटकातले अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
ग्रामस्थ मंडळ अनावळे आणि शिव छत्रपती क्रिकेट क्लब अनावळे यांच्या माध्यमातून आलेली क्रिकेट स्पर्धा बॉल डॉट आलेला आहे. अशा प्रकारचे बॉल टाकावे लागतील, कारण अशा प्रकारचे जे डॉट बॉल आहेत ते गोलंदाजांचं मनोबल वाढवणारे आहेत. त्याच्यामुळे डॉट बॉलचा रेशो हा प्रखरतेने वाढवावा लागेल. एका बाजूला मोठ्या फटक्यांचा रेशो वाढलेला आहे या डाबामध्ये. बॉलर तयार, फटका एक पाय पुढे काढत समोर खेळलाय आणि हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक, फटका आहे कडक, बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे, देतोय धडक. संदीप जाधव यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आलाय. हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम चोरगेवाडीने बनवलेले आहे धावा 42 धावा बिनगडी बाद. याचा विचार करावा लागेल टीम एकीवला, कारण टीम एकीवने या 2 षटकांमध्ये ओसांडून धावा खर्च केलेले आहेत. येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. संघाला विकेट अद्यापही मिळाली नाहीये, ती विकेट इथे प्राप्त करून द्यावी लागेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची आहे आणि त्याच वेळेस मात्र एकीव टीमने पर्याय निवडलेला आहे ओव्हर नंबर 3 साठी. विलास कदम ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तो अनुभव कृतीमध्ये आज विलास कदम यांना आणावा लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना गोलंदाजी करण्यासाठी बोलवलेला आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल समोर खेळलाय, खेळाडू लॉंग ऑनला, बॉलच्या खाली आणि पहिला विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. चोरगे येत आहेत. क्रमांक 3 वरती धावसंख्या धावफलकावरती आहे 42 धावा 1 गडी बाद. अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलर तयार, दिशा दिली या बॉलला, बॉल गॅप शोधतोय, बॉल निघाला गलीमधून. आता सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी चाललेला आहे. बॉलने बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर बॉलने सीमा रेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम चोरगेवाडी संघ करतोय. एका बाजूला बॉलर पुन्हा तयार विलास कदम. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल टीम एकीवला. सिंगल आल्या. शेवटच्या आता उर्वरित काही बॉलचं काही शिल्लक आहे. तुम्ही पाहताय चोरगेवाडी विरुद्ध एकीव. बॉलर तयार, बॅटची आतली कडा, यष्टीरक्षक आहेत पाठीमागच्या बाजूला, धाव मिळणार नाहीये. आता एका बाजूला कौतुक करावं लागेल विलास कदम यांचं, कारण विलास कदम यांनी धावसंख्येचा वाढलेला वेग प्रखरतेने कमी केला. या ओव्हरमध्ये अवघ्या विलास कदम यांनी धावा किती दिल्या, तर अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी. आडबा बॅटने फटका खेळलाय खरा, धावा किती मिळतील. लॉंगॉनचे खेळाडू तत्परतेने बॉलवरती येत आहेत. थोडीशी गडबड झाली, त्याचा मोबदला विपक्ष टीमला लगेच मिळालेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम चोरगेवाडीने बनवलेल्या आहेत धावा 49 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम चोरगेवाडीने बनवलेल्या आहेत. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी आणि यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया. यानंतरची मॅच आणि टॉस हा मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे होणार आहे, याची पण नोंद घ्या. आणि दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. पुढची मॅच आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण अनाउन्स करत आहोत.
पारांबे ब आणि त्यांच्या विरुद्ध बोरणे. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तिथे तुमचा टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. शेवटच्या ओव्हरमध्ये शुभमला या ठिकाणी आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल शुभमचा आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे झेल निसटलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त एक सिंगल धाव प्राप्त होतीये. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. चोरगेवाडी विरुद्ध एक्यू रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये. अनावळे गावची असणारी क्रिकेट स्पर्धा 2026 चे पर्व. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा, पहिली मॅच, पहिला डाव, शेवटचे 5 बॉल. परत एका बाजूला जमिनीची बाजू कोणती आहे तर संदीप जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकी चोरगे मैदानाच्या आतमध्ये आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे पहा खोलवर टप्प्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट आलेला आहे, धाव मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे. बॉल डॉट येतोय. वेदांत स्पोर्टचे विठ्ठल दादा आहेरे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया. षटक क्रमांक 4च्या खेळामध्ये 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. चांगली गोलंदाजी शुभम कदम करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये सोडून दिलेला बॉल आहे आणि ते पंच सांगतील की हा वाईड आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. या गोष्टी प्रखरतेने तुम्हाला टाळाव्या लागतात. गोलंदाजी करताना तुम्हाला दिशेवरती नियंत्रण अगदी तंतोतंत तुम्हाला ठेवावं लागतं आणि इथे तेच काम करावं लागेल स्लॉग ओव्हरमध्ये. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये धावांचा वेग कशा प्रकारे वाढवता येईल, धावा जास्तीच्या कशा प्रकारे कुठता येतील याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग टीमला, म्हणजे चोरगेवाडी टीमला. आक्रमण तर केलं, एक पाय पुढे काढलाय, निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा मोठा टोला आलाय मैदानाच्या आतमध्ये. चोरगेवाडी टीम साठी ठोकलाय संदीप जाधव यांनी षटकार. संदीप जाधव यांनी धडाका लावलेला आहे मोठ्या फटक्यांचा. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. एक वेळ श्रीकांत घोरपडे यांनी दुडगुस घातला होता, त्यानंतर जर धिंगाणा कोणी घातलाय ना तर ते नाव आहे संदीप जाधव. सोडून दिलेला बॉल आहे आणि पंच सांगतील की हा वाईड आहे. थोडंसं प्रेशर आहे स्लॉग ओव्हर मध्ये. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येता त्यावेळेस प्रेशर असतो. गोलंदाजाला काय करायचं असतं तर फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं असतं आणि समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती कशा प्रकारे रोखता येईल ना याचा प्रयत्न करावा लागतो पहिल्या डावामध्ये आणि तो प्रयत्न एकयूचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 58. फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली पकडले कॅच, विकेटचं बटन. धक्का क्रमांक 2 टी. आज या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. शुभम घोरपडे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. बॉलर तयार. आडव्या बॅटने फटका तर खेळलाय, खेळाडू आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये काही बॉल चांगले आणि काही बॉल महागडे अशा प्रकारचं षटक आहे शुभम कदम यांचं. धावसंख्या धावफलकावरती चालली आहे 59 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल किती झालेले आहेत तर तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल शेष आहे. यानंतर टॉस होईल. टीम बोरणे आणि पारांबे ब या 2 टीम मध्ये टॉस होते. आपण रिपोर्टिंग करा. शेवटच्या बॉल वरती फटका तर खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ
आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत आहात. इथून आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला शिवतेज पारांबे ब त्यांच्या विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोरणे या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आणि कॉइन स्पिन करण्यासाठी मी विनंती करेन पेटरी अनावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आमचे वर्गमित्र आदरणीय श्री गणेश दादा माने यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री नवनाथजी माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मी शिवछत्रपती चषक 2026च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय श्री लक्ष्मण दादा देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री नवनाथ दादा माने साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पेटरी अनावळी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री गणेश दादा माने यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. मॅच क्रमांक 2 एका बाजूला वीर मराठा बोरणे त्यांच्या विरुद्ध शिवतेज प्रतिष्ठान पारांबे ब या दोन टीमच्या दरम्यान आपण कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार, बोरणे की पारांबे? पारांबे टीमचे कॅप्टन राकेश गाडगे कॉल करतील. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलेला आहे. अर्थातच छापा आलाय आणि टॉस जिंकलेला आहे शिवतेज पारांबे ब टीमने. टॉस जिंकलाय राकेश, अभिनंदन. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिलं फिल्डिंग करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवू शकाल? आता समोरचे संघ आणि आम्ही आता लास्ट 3-4 स्पर्धेमध्ये आलेलोच आहे. तर यावेळेस पण कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. तशी बॅटिंग लाईनअप त्यांची तगडी आहे. त्याच्यावर अभ्यास करून जेवढा होता होईल एवढं त्यांना कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे पारांबे विरुद्ध बोरणे असा सामना अनेक वेळा रंगला आणि अतितटीची लढत झालेली आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बोरणे टीम सरस ठरलेली आहे. परंतु आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चित कराल आणि कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न देखील कराल. आयोजनाबद्दल काय सांगाल? कास पठार परिसरातील अनावळे एक छोटंसं गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये रंगलेलं नवी मुंबई शहरामध्ये त्यांनी एक चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाने या स्पर्धेला टायटल नेम आहे. कशा प्रकारच्या भावना आहेत? गावावरून येऊन एवढं सुंदर आयोजन केलंय. खरंच खूप छान प्रकारे त्यांनी आयोजन केलेले. थँक्यू सो मच. बोरणे टीम बॅटिंग करायची किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 40+. 40 धावांपर्यंत या मैदानावरती धावा सेफ असतील का? सेफ तर नाहीत सर. तरी देखील तुम्ही 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे कराल. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? 360 अंशाचं हे मैदान आहे. चमचमत्या ट्रॉफीज आहेत आणि कशा प्रकारच्या भावना आहेत? सर तुम्ही आत्ताच बोलला होता की अनावळी गाव हे छोटं गाव आहे, पण जरी गाव छोटं असलं ना तरी त्यांनी नियोजन पात्र मोठं केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आमच्या टीमकडून आणि आपल्या कमिटीकडून त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला पण देऊया भरभरून शुभेच्छा. मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलेलं आहे? टॉस जिंकलेला आहे शिवतेज पारांबे ब टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमला. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला AQ त्यांच्या विरोधात सोरगेवाडी अशी मॅच आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. धन्यवाद. ज्यांचा टॉस मध्ये आपण आतापर्यंत आवाज ऐकला, सातारा टेनिस बॉल आणि कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला एक चांगला आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो. चला मित्रांनो, मॅचला सुरुवात करा. आपण वेळ जास्त घेत आहात कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सामने जास्त आहेत. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. आपण क्षेत्ररक्षणाची विवरचना टीम सोरगेवाडी आपण लगेच आखा अशी आपल्याला विनंती आहे. 66 धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी आणि धावसंख्येचा डोलारा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे. विजय कदम आणि सोमनाथ कदम गोलंदाजी मार्गवरती. शुभम घोरपडे ओव्हर नंबर 1 पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय. साली मार्क ग्रेट बीच
हे पहिले खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारचा षटकार मारला होता. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा सुरुवातच 2 धडाक्यात केलेली आहे. पलटवार केलाय टीम एक्यूने. काउंटर अटॅक करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉल पासून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये विजय कदम यांनी दाखवला आपल्या बॅटिंगचा दमखम. समोर खेळलाय. बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पार. मोठ्या डिलिव्हरीने खेळ आतमध्ये बॅटिंग करताना विजय कदम. एका बाजूला बॉलर शुभम घोरपडे चोरगेवाडी. पायावरती बॉल आहे. त्यालाही दिशा दिली आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. पॉवर प्ले मध्ये त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर विजय कदम यांनी मैदानाच्या आतमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या डावाची सुरुवात वीरेंद्र सहवाग स्टाईल केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये देखील खेळ त्याच प्रकारचा केलाय. एंड बदललाय. शुभम तयार. बॉल आला. त्याला बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. कव्हर्सला खेळाडू आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये आणि टीम सोरगेवाडीने आता मोकळा श्वास घेतला असेल, कारण या अगोदरच्या काही बॉलवरती मोठे फटके आले होते. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होतीये. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 66 धावसंख्येचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 19 बनवलेले आहेत. म्हणजे सुरुवात, मागणी तसा पुरवठा. हो काय फटका आहे. नो लुक स्ट्रोकची झलक. बॉल सीमा रेषेच्या पली त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार षटकार. काय बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 66 धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना धाबा बनवलेले आहेत. 25 पॉवर प्ले तोडलाय या दोन्ही खेळाडूंनी. आता इथून पुढे बनवायचे आहेत 41 धावा. येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर ते 18. प्रति ओव्हरच्या पाठीमागे आता कमीत कमी 13 धावा बनवाव्या लागतील. समीकरण थोडस सोपं झालं कारण टीम चोरगेवाडीने पॉवर प्ले मध्ये धावा 25 खर्च केलेले आहेत. त्यामुळे टीम चोरगेवाडीला गोलंदाजीमध्ये प्रयत्नांची उंची ही मोठी ठेवावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी श्रीकांत घोरपडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत चोरगेवाडीचे. बॅटिंग तर त्यांनी चांगली केलेली आहे, परंतु गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवावी लागेल. पॉवर प्ले संपलाय. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप कव्हर हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप आहे. पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन, इन सर्कल, फ्लाय स्लिप लाईक खेळाडू तैनात श्रीकांत घोरपडे. ओव्हर नंबर 2 समोर आहेत बॅटिंग मध्ये विजय कदम. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे अडवलेला आहे. हे असं एक शस्त्र आहे प्रत्येक गोलंदाजाकडे, यॉर्कर बॉल ज्याला म्हणतात, आणि त्याचीच पूर्तता इथे केलेली आहे. यॉर्कर बॉल म्हटलं की फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते. अशा प्रकारचे येणारे बॉल आणि त्या बॉलला खोदून काढावं लागतं, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. पहिलाच बॉल यॉर्कर डॉट आलाय. चांगली सुरुवात गोलंदाजी करताना श्रीकांत घोरपडे. राईट आर्म राऊंड द विकेट. आडबा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लाईन मिस करून बसलेले आहे. डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला खेळ एक्यू संघाने आतापर्यंत केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये टीम एक्यूने खेळ चांगला केला होता आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता चोरगेवाडी संघ चांगला खेळ करतोय. कभी तुम्हारी कभी हमारी अशा प्रकारचा डाव मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचा रंगलाय. बॉल क्रमांक 3 श्रीकांत घोरपडे. विजय कदम ऑलराऊंडर खेळाडू. विजय कदम टीम एक्यूचे. श्रीकांत घोरपडे चोरगेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू. सोमनाथ कदम आक्रमक फलंदाज आहेत. 1 धावसंख्या पुढे सरसावेल आणि टीमची टोटल धावसंख्या आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा. 3 बॉलच्या पाठीमागे श्रीकांत घोरपडे यांनी अवघी 1 धाव खर्च केली आहे. ज्या फलंदाजांनी आक्रमण केलं होतं अशा फलंदाजांना शांत ठेवलेला आहे. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल.
सूर्यकांत नाडाव सर आणि प्रदीप शिंदे सर, विजय सर हे पंच, ऑफिशियल पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या क्रिकेट स्पर्धेला आहे. हा दिशाहीन बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये सोमनाथ कदम. फटका तर खेळलाय सोमनाथ कदम यांनी. बॉल गॅप शोधेल का? हो, तसंच घडलेलं आहे आणि बॉलने गॅप शोधली आहे. 2 षटक सरळ 4 धावांसाठी याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल टीम 21 ला. कमी गतीचा बॉल, ऑन साइडला खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगला होते, बॉल वरती आले परंतु बॉलला चांगल्या प्रकारे गॅदर करू शकले नाही. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. धावसंख्या धावफलकावरती 5 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती येत आहेत. षटकातला शेवटचा बॉल शेष. चांगली गोलंदाजी श्रीकांत घोरपडे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि बॅटिंग करताना फलंदाज विजय कदम यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 38 धावा धावफलकावरती येत आहेत. 66 टार्गेट आहे म्हणजे इथून पुढे आता 12 बॉल 28 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 14 ची गरज आहे. 12 बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे मजबूत ठेवावे लागतील. धावसंख्या 38-28 ची गरज आहे. आता विकी चोरगे ऑलराऊंडर खेळाडू चोरगेवाडीचे ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. थायपॅडला भेदणारा बॉल आहे. बॅकअप साठी एसटी रक्षक आहेत. सिंगल धाव. पंच सांगतात की लेग बाईटची धाव आहे. आता बनवायचे आहेत 37. येणारे बॉल 11. माफ करा 27 ची गरज आहे आणि येणारे बॉल 11 आहेत. हो, गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहेत. थोडीशी गडबड झाली परंतु इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 46 धावा धावफलकावरती येत आहेत. 46. वीस धावांची गरज आहे. येणारे बॉल 9 आहेत. फलंदाज आता आउट होऊन माघारी जातील. एका बाजूला सोमनाथ कदम, राकेश कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3. बॉल आला, त्याला सन्मान दिलेला आहे आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलेला आहे तर विजय कदम यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे. टीम 21 च्या बाजूने हा सामना जर आपण पाहिला आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. परंतु एका बाजूला टीम चोरगेवाडीला हाच प्रयत्न करावा लागेल की विजय कदम यांना कशा प्रकारे बांधून ठेवता येईल, माघारी पाठवता येईल. दिशा दिली आहे. फुल टॉस बॉल. खेळाडू डीप स्क्वेअर लेगला होते. अशा प्रकारचे बॉल पकडावे लागतील कारण जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. सिंगल मिळाली आहे. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे 49 धावा धावफलकावरती आणि षटकातल्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 48 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शेष आहे. चला बोरणे आणि पारंबे ब आपण मॅचची तयारी करा. 18 ची गरज आहे आणि 7 बॉल शिल्लक आहेत.
फटका खेळलाय, बॉल गॅप शोधेल का? आणि हो, तसंच घडलंय. खेळाडू बॉलला बॅकअप देतील. 2 धाब्यांचा प्रयत्न इथे चालवलाय. 2 धाबा निश्चित मिळतील. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, विजयासाठी बनवायचे आहेत धावा 16. 6 बॉल 16ची गरज. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये काय रंगली आहे. शिवछत्रपती क्रिकेट क्लब आनावळे यांच्या माध्यमातून आलेली क्रिकेट स्पर्धा शिवछत्रपती चषक 2026. आजचा दिवस रविवार 1 फेब्रुवारी आहे आणि आजचा या क्रिकेट स्पर्धेचा हा दिवस आहे. शेवटचे 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 16. एका बाजूला एक टीमची मोठी उमेद म्हणजे विजय कदम, तर एका बाजूला आता गोलंदाजीमध्ये कुणाला बोलवलं जाईल. ज्या खेळाडूला येऊन 16 धावांचा बचाव करायचा आहे, समोर विजय कदम आहेत, त्यांना रोखायचं आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती MD चोरगे यांना गोलंदाजी मार्क वरती बोलवलेलं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये येणारे बॉल 16, 6 आणि विजयासाठी बनवायचे आहे. धावा ज्यांनी या मॅच मध्ये केलेल्या आहेत. विजय कदम ठरलेले आहेत प्लेअर ऑफ द मॅच. या विजय कदम यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच.